नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता बघता बघता गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेचा दिवस अगदी 2 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. तर आज आपण गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी, भले मग तुम्ही 7 दिवसांचा करणार असेल किंवा 3 दिवसांचं करणार असेल. आता बघा, जी लोक 9 डिसेंबरला जर पारायणाला बसले आहात तर 15 डिसेंबरला तुम्हाला 7 दिवस कंप्लीट होतात पारायणाला. तर तुम्हाला 8व्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबरला सोमवारी तुम्हाला उद्यापन किंवा सांगता करायची आहे. 7 दिवसांचं जे गुरुचरित्र सप्ताहाचं वाचन करतात त्यांनी 8व्या दिवशी उद्यापन करायचं आहे. पण जी लोक 3 दिवसीय पारायण करणार आहात त्यांनी 3ऱ्या दिवशी उद्यापन केलं वाचून तरीही चालेल, किंवा खूप वाचायचं असतं त्यामुळे तुम्ही 4थ्या दिवशी उद्यापन केलं तरीही चालेल. आता उपवास तुम्हाला कधी करायचा आहे, तर उपवास तुम्हाला दत्त जयंतीलाच करायचा आहे. म्हणजेच 15 तारखेला तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो 16 तारखेला तुम्हाला सोडायचा आहे. पण जी लोक 14 तारखेला दत्त जयंती साजरी करणार आहात त्यांनी 14 तारखेला धरून तो 15 तारखेला उपवास सोडायचा आहे. आता उपवासामध्ये तुम्ही खिचडी, बगर किंवा शेंगदाण्याचं कूट किंवा फ्रूट ज्युसेस, फ्रूट्स जे उपवासाला तुम्ही तुमच्याकडं जे चालतं किंवा जे तुम्ही खाऊ शकता ते तुम्हाला खायचं आहे. आता बघा, तुम्हाला 16 तारखेला म्हणजे सोमवारी उद्यापनाच्या दिवशी साधारण 11:30 ते 11:45च्या आत सगळी पूजा, आरती, नैवेद्य आपल्याला करून घ्यायचं आहे. आता उद्यापन करताना नैवेद्याला काय करावे, तर तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा. म्हणजे काय, तर वरण भात, शिरा, खीर, चपाती, पुरणपोळी किंवा बेसन लाडू तुम्ही आणून दाखवू शकता. कुठली पण भाजी, पण जे स्वयंपाक तुम्ही करणार आहात तो सगळा विदाऊट कांदा लसूण, म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये कांदा लसूण तुम्हाला घालायचा नाही आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला श्रावणी शेंगांची भाजी करायची आहे, ती जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे, खूप आवडते. ती तुम्हाला भाजी मात्र त्या नैवेद्यामध्ये करून तुम्हाला ती दाखवायची आहे, हे मात्र अजिबात विसरू नका. मग तुम्ही चटणी करू शकता, कोशिंबीर करू शकता, तुम्ही भजी किंवा कुरडई, पापड हे तुम्ही तळू शकता. एक तरी तळण कुठलं तरी नैवेद्यामध्ये हे नक्की ठेवा. आता नैवेद्य तुम्हाला किती दाखवायचे आहेत, तर तुम्हाला नैवेद्य इतर 4 दाखवायचे आहेत. म्हणजेच तुम्ही 4 ताटांमध्ये सेपरेट 4 ताटं नैवेद्याची करायची आहे. पहिला नैवेद्य तुम्हाला दत्त महाराजांच्यासाठी दाखवायचा आहे, दुसरा नैवेद्य तुम्हाला स्वामींसाठी दाखवायचा आहे, तिसरा नैवेद्य तुम्हाला कुलदेवतासाठी दाखवायचा आहे आणि चौथा नैवेद्य तुम्हाला गुरुचरित्र ह्या पोथीला तुम्हाला दाखवायचं आहे. कोण 5 नैवेद्य काढतं, म्हणजे समजा कोण देवघरासाठी पण काढतं, पण तुम्ही 4 काढलेत तरीही चालेल. आता हे सगळं तुम्ही जमलं तर मी जसं म्हटलं तर 11:45च्या आत आरती, नैवेद्य सगळं दाखवून घ्या. आता बघा, तुम्ही जो नैवेद्य ग्रंथाला दाखवाल तो तुम्ही जो पारायण करतो, म्हणजे समजा तुमच्या घरात जो व्यक्ती पारायण करायला बसणार आहेत त्यांनी तो नैवेद्य पूर्ण ग्रहण करायचा आहे. आणि बाकीचे जे 3 ताटं जे आहेत तो नैवेद्य तुम्ही जर तुमच्या घराजवळ जर कोणाकडं गाई असतील किंवा गोशाळा असेल किंवा कुठल्या मंदिरामध्ये जर गाई असेल किंवा कुठं तुम्हाला जर गाई मिळत असतील तर त्यांना नेऊन तो घाला. अगदीच तुम्हाला गाय मिळत नसेल, तुमच्या घरी गोशाळा नसेल घराच्या जवळपास तर ते सगळे 3 नैवेद्य तुम्ही घरच्यांना तुम्ही वाटून ते ग्रहण करू शकता. आता मांडणी हे सगळं झालं, एवढी साधी सोपीच तुम्हाला उद्यापनाची विधी आहे. हे सगळं झालं की आता मांडणी तुम्हाला कधी उचलायची आहे, तर बघा, तुम्ही दुपारी नैवेद्य दाखवून झाला की छान ग्रंथाला किंवा पोथीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे, मुजरा करायचा आहे, दत्त महाराजांना नमस्कार करून सांगून घ्यायचं आहे की तुमचं पारायण तुम्ही माझ्याकडून
छानपैकी करून घेतलं त्याबद्दल त्यांचे उपकार मानायचे आहेत आणि अशीच सेवा पूर्ण वर्षभर माझ्याकडून परत करून घ्या असं म्हणून तुम्हाला मांडणी 2 तासानंतर उचलायची आहे. बघा, समजा तुम्ही 12च्या आत नैवेद्य दाखवला, आरती वगैरे सगळी झाली, नैवेद्य दाखवला, तर तुम्ही साधारण 4:30-5ला मांडणी उचला. लगेच तुम्ही उचलू नका. कारण काय होतं माहिती आहे का, आपण एवढं सगळं केलेलं असतं, ते वातावरणच इतकं सुंदर असतं, इतकं मंगलमय असतं ना, खूप छान घरात वातावरण झालेलं असतं. सो लगेच मांडणी लगेच एक अर्ध्या तासात उचलू नका. मी साधारण काय करते की दुपारी नैवेद्य झाला की संध्याकाळी साधारण 4-4:30 किंवा 5 वाजता मी मांडणी उचलते. किंवा संध्याकाळी जर तुमच्या जवळपासचे जर प्रसादाला येणार असेल तर त्यांना प्रसादाला येऊन जाऊन दे, दर्शन घेऊन दे, मग तुम्ही मांडणी उचललीत तरीही चालेल. आता मांडणीमध्ये आता नारळाचं तुम्हाला काय करायचं आहे. तर बघा, नारळ तुम्ही मंगळवार आहे सो आपण नारळ मंगळवारी फोडत नाही. सो तुम्ही बुधवारी जर तुमच्याकडं फोडत असतील तर तो नारळ तुम्हाला मंगळवारी फोडायचा आहे आणि त्या नारळाचं काहीतरी घरी गोडच करायचं आहे. तो नॉनव्हेजमध्ये स्वयंपाकामध्ये कांदा लसूण घालून काहीही करायचं नाही आहे. पण जे नारळ फोडत नाही आहेत त्यांनी बुधवारी जाऊन तो नारळ पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. आम्ही नारळ विसर्जन करतो, आम्ही तो फोडत नाही. पण तुम्ही जर घरी फोडत असाल तर तुम्ही फोडू शकता. आता कलशातलं पाणी काय करायचं आहे तर ते तुम्हाला घरी पूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर तुळस सोडून तुम्हाला कुठल्याही झाडांना ते पाणी तुम्हाला घालून द्यायचं आहे. मग सगळी फुलं किंवा हार किंवा विड्याची पानं किंवा तुम्ही जर दुसरी पानं कुठली लावलेली असेल, जसे आंब्याची पानं लावलेली असतील तर ती सगळं तुम्ही निर्माल्यात वाहून द्या. ₹1 सुपारी हे तुम्ही वाळवून परत तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही चौरंग छान स्वच्छ करून परत आपल्या जागेवर ठेवा. पोथी व्यवस्थित कापडामध्ये किंवा छान ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून त्याच्यावरचं फूल काढून हळद कुंकू घातलेलं असेल ते स्वच्छ करून व्यवस्थित पोथी आपल्या जागेवर तुम्ही ठेवून द्या. आता ज्यांनी अखंड दिवा लावलेला असेल तो जोपर्यंत त्याच्यात तेल आहे तोपर्यंत त्याला तेवू द्या. जेव्हा तो आपोआप शांत होईल तेव्हाच तो अखंड दिवा तुम्ही उचलायचा आहे. आता मेन म्हणजे खूप प्रश्न येतात की ताई, ब्राह्मण जोडपं आपल्याला जेवायला घालायचं असतं उद्यापनाच्या दिवशी, तर त्याचं काय करावं. तर बघा, ब्राह्मण जोडपं तुम्हाला सहज आणि शक्य झालं आणि मिळालं तर अवश्य ब्राह्मण जोडपं तुम्ही घरी बोलवून त्यांना उद्यापनाच्या दिवशी तुम्ही त्यांना जेवायला वाढू शकता. आता जी सवाशीण म्हणजे जी स्त्री त्या ब्राह्मण जोडप्यामध्ये येते तिला छान ओटी भरून त्यांचा व्यवस्थित मानपान करून तिला छान गजरा किंवा काही फूल देऊन तुम्ही त्या जोडप्याला हे देऊन तुम्ही त्यांना पाठवू शकता. पण जर तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं नाही तर काहीही टेन्शन घेऊ नका. छान शिदा तयार करा आणि शिद्यामध्ये तुम्हाला जे काय इच्छा असेल, पीठ, त्याच्यानंतर तेल, गहू, तांदूळ, डाळ असं सगळं तुम्ही घालून तुम्ही ते कुठल्याही केंद्रात किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही एका ब्राह्मणाला ते देऊ शकता. म्हणजे त्याचंच फळ तुम्हाला हे नक्की मिळतं. आता जे कोणी लोक 10 किंवा 11 तारखेला पारायणाला बसली आहेत किंवा लेट बसली आहेत किंवा लवकर बसली आहेत तर तुम्ही 7 दिवस धरायचे आहेत, 7 दिवस पूर्ण वाचायचे आहे आणि 8व्या दिवशी जी कुठली तारीख येते त्या दिवशी मात्र तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी केंद्रात, मठात किंवा कुठलंही मंदिर जवळपास असेल स्वामींचं, महाराजांचं, तर तिथं जावा, छान दर्शन घ्या. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तिथं जे गरजू लोक असतील किंवा तुमच्याकडं जर कोणी ताई येत असेल किंवा जी गरजू लोक असतील आणि जे काय शक्य होईल तुम्हाला त्या दिवशी दानधर्म करायला मात्र विसरू नका. आणि बघा, एक लक्षात ठेवा, स्वामींनी किंवा दत्त महाराजांनी तुमच्याकडून अगदी उच्च कोटीची जी सेवा आहे ती करून घेतलेली आहे. गुरुचरित्र वाचणं हे सगळ्यांनाच जमत नाही किंवा तुमच्या मनामध्ये खूप असतं पण ते पूर्णत्वापर्यंत जात नाही, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही खूप नशीब आहात आणि भाग्यवान आहात की तुमच्याकडून एवढी सेवा महाराजांनी करून घेतली किंवा करून घेतात. सो अशा रीतीने तुम्ही उद्यापन हे सोमवारी म्हणजे 16 डिसेंबरला नक्की करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.